मनस्वी डॉक्टर PG कुलकर्णी कोल्हापूर यांनी अनुभवलेली मनाला भिडणारी लेखमाला. पारदर्शक आणि निरागस. अकलूजला एका निवृत्त शिक्षकांच्या घरी मी आणि माझा मित्र बसलो होतो. ते एक सात्विक शिक्षक होतेच, पण त्यांची आध्यात्मिक बैठक खूप चांगली असे असं मला मित्रानं सांगितलं होतं. आणि कुठलीच अपेक्षा न ठेवता ते काय बोलतात ते ऐकावं एवढंच मी ठरवलं. 4:30 वाजता त्यांनी कॉटवर मांडी घातली आणि ते बोलू लागले. ते सलग बोलत गेले. आम्ही त्यांना मुद्दामच अडवलं नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताबाई अशा अनेक संतांच्या साहित्यातून प्रकट झालेले विचार त्यांना मुखोद्गत होते. ते 1.5 तास बोलले. पैकी 1 तासानंतर ते रडू लागले. 5 मिनिटात त्यांनी स्वतःला आवरलं आणि ते पुढे सांगू लागले. 1.5 तासानंतर निरूपण म्हणून त्याने एक अभंग गायला. 300 ते 400 रुपयांचं पुस्तक त्यांनी मला भेट दिलं. माझ्या मित्रानं माझ्याबद्दल त्यांना काय सांगितलं होतं कोणास ठाऊक, पण त्यांनी मला अतिशय आदरानं वागवलं. ते म्हणाले, मी एक गरीब साधा शिक्षक तुम्हाला पाहिलं आणि हे सारं बोलण्याची मला प्रेरणा मिळाली. माझी ही पात्रता नाही, मला माफ करा. मी त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. ते पुन्हा भावुक झाले. भाविकता कधी कधी भावुक होते, त्याचं हे उदाहरण होतं. त्यांनी 1.5 तास काय सांगितलं तर एक मौलिक प्रवचन त्यांनी केलं. संकल्प आणि कर्माबद्दलचे समज गैरसमज विशद केले. पण मला त्यांच्या बोलण्यात एक विशिष्ट गोष्ट आढळली. ती अशी की 12 वर्षापूर्वी त्यांच्या गुरूंच्या मांडीवर एक बाळ आशीर्वचनासाठी ठेवण्यात आलं होतं. तेव्हा गुरूंनी त्यांना विचारलं, बेटा तुला ईश्वर दिसला आहे का? यांनी सांगितलं नाही. मग या मुलाच्या डोळ्यात बघ, तुला ईश्वर दिसेल. यांनी पाहिलं पण यांना काहीच दिसलं नाही. आणि पुन्हा 12 वर्षानंतर एकदा हे गुरूंना भेटायला गेले. तेव्हा असंच एक बाळ गुरूंच्या मांडीवर ठेवलं होतं आणि गुरूंनी यांना पुन्हा विचारलं, बघ तू या बाळात बघ, एकदा पुन्हा या बाळाच्या डोळ्यात तुला ईश्वर दिसला का? आणि मग यांनी सांगितलं, हो दिसला. तो कसा आहे सांग? यांनी सांगितलं, पारदर्शक आणि निरागस, ट्रान्सपरंट आणि इनोसंट. हे सारं या माणसानं सांगितलं. आम्ही ते सारं प्राण कानात ऐकत होतो. त्या माणसाच्या व्यक्तिमत्वातला साधेपणा, सच्चेपणा, ते कारुण्य, तो विनय, ती एकाग्रता, ती एकरूपता, ती भाविकता आणि तो शरीर काया विलास, विलक्षण सचोटी, ते पाठांतर, ते रसिकावांचं प्रेम, सारंच विहंगम होतं. एखाद्या मूर्तीच्या दर्शनाला आपण जावं आणि त्या मूर्तीनं जिवंत होऊन आपल्याशी बोलावं आणि आपण सद्गदित होऊन जावं, तसं झालं. आपणाला कधी आणि कुठं माणसांमधून साक्षात्कार होऊ लागतील ते सांगता येत नाही. आपल्या जाणीवांची कवाडं उघडी ठेवणं गरजेचं आहे. मला कोणी विचारलं, आता तुला परमेश्वर भेटला का? तर मी सांगेन, हो भेटला. कसा होता? आणि मी म्हणेन, पारदर्शक आणि निरागस, या माणसासारखा. मनस्वी फक्त रेडिओ ऑरेंजवर.